शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील आपल्या सोबत आहेत. हो, काय सांगाल? आज जे आहे ते एका आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. मंगेश चिवटे सुद्धा या आरोग्य शिबिराला उपस्थित होते. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामार्फत व डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या मार्फत महाराष्ट्रभर वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांना सेवा सुविधा पुरवण्यात येतात. यामध्ये हृदयाला छिद्र असलेल्या बालकांची तपासणी आणि त्यांच्या मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया हा प्रामुख्याने उपक्रम राबवण्यात येतो. आतापर्यंत 10,000च्या वर बालकांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. कॉक्लिअर इम्प्लांट जे म्हणतात, कानाचे ऑपरेशन वगैरे असतात, हे सुद्धा 10-10, 12-12 लाखाचे ऑपरेशन आणि त्याचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स या वैद्यकीय मदत कक्षाकडनं दिल्या जाते. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं नांदेड इथं हा कॅम्प त्यांनी ठेवला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातली छोटी छोटी बालकं ज्यांच्या हृदयाला छिद्र आहेत त्यांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. मंगेश चिवटे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून मी आभार मानतो. या निमित्तानं नांदेड जिल्ह्यातल्या जवळपास 300 किलोमीटर पसरलेला हा जिल्हा आहे. खेड्यापाड्यातले लोकांना शक्य नाही मुंबई पुण्याला जाणं, त्यांची आज तपासणी होते आणि येत्या काही दिवसामध्ये या सर्वांना मुंबई येथे नेऊन मोफत त्यांची राहण्याची, खाण्याची, शस्त्रक्रियेची व्यवस्था ही शिवसेनेकडून करण्यात येणार आहे. भाऊ, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. महानगरपालिकेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेची काय तयारी? शिवसेनेची पूर्णपणे जिल्ह्यामध्ये तयारी आहे. शिवसेनेचे 4ही जिल्हा प्रमुख आणि 3ही आमदार आम्ही सर्वत्र एकत्र यापूर्वी बैठकाही झालेल्या आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी बघितलं की नगरपालिका निवडणुकीतही सगळीकडे उमेदवारांनी गर्दी केली होती. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आणि भाजप बरोबर युती व्हावी, त्याचबरोबर आमचं सहयोगी पक्ष राष्ट्रवादी यांच्याबरोबर युती व्हावी यासाठी दोन्ही पक्षांच्या प्रमुखाशी आम्ही बोलणार आहोत. म्हणजे तशी चर्चा झाली की बोलणार आहे? नाही, आतापर्यंत चर्चा झालेली नाही. यापूर्वी नगरपालिकांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमचे 3ही आमदार दोनदा माननीय अशोक चव्हाण साहेब यांच्याकडे गेले होते, परंतु त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळं त्या निवडणुकांमध्ये युती होऊ शकलेली नाही. पण आपण ज्या पद्धतीनं भाजपाची तयारी पाहतो, वाटतं का अशोक चव्हाण शिवसेनेसोबत युती करतो? नाही, ते नव्याने भाजपमध्ये आलेले आहेत, त्यामुळं शिवसेना भाजप आमची युती ही मागच्या 30-35 वर्षापासून आहे, परंतु त्यांची मानसिकता वेगळी आहे. त्यांना नांदेड शहरातल्या ज्या काही सार्वजनिक हिताच्या जागा आहेत, जसं आपण बघितलं की याच्यापूर्वी महात्मा फुले मार्केट असेल किंवा जुन्या मोंढ्यातलं गोरगरिबांसाठी असलेलं बिंदू माधव मंगल कार्यालय असेल किंवा नांदेड हे कुस्तीसाठी प्रसिद्ध होतं आणि जिल्हा परिषदच्या बाजूला मोठं कुस्तीचं आमचं ग्राउंड होतं तिथे आणि स्टेडियम होतं कुस्तीचं, ते पाडून तिथं माहेश्वरीला पूर्ण बीओटीवर बिल्डिंग देण्यात आलेली आहे. तरोडेकर भाजी मार्केट होतं, सगळे भाजीपाला घेऊन लोक बसायचे, ते सुद्धा बीओटीवर देण्यात आलं. त्याच्यानंतर कला मंदिर, जिथं हजारो कार्यक्रम आतापर्यंत झाले, लहानपणापासून आम्ही मोठे मोठे कलावंत तिथं बघितले, ते सुद्धा बीओटीवर देण्यात आलेलं आहे. इथल्या ज्या सार्वजनिक हिताच्या जागा आहेत, त्या सार्वजनिक हिताच्या जागा बीओटीवरती मोठ्या व्यापाऱ्यांना द्यायच्या, त्याच्यातनं पैसे कमवायचे आणि नांदेडकरांचे हाल याच्यातनं मोठ्या प्रमाणावर होत आहेत. आता आगामी अजेंडा वेगळा आहे. तरोडा नाक्याला असलेलं मोठं जे काही जिल्हा परिषदचा खडक आहे 3-4 एकर, तो सुद्धा जिल्हा परिषद मधून महानगरपालिकेकडे घेतला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदची इमारत बीओटीवर द्यायची आहे, त्याचबरोबर मल्टीपर्पज पण द्यायचं आहे. तर हे पैसे काढायचे आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून पैसा हा उपक्रम आहे. तर त्या उपक्रमाला, प्राधान्यक्रमाला विरोध आहे आमच्या याला, की आम्हाला नांदेडकर, आम्ही इथं दररोज राहतो, तर आम्हाला दररोज रस्त्यावरनं चालावं लागतं. भाजीपालावाले रस्त्यावर येतात, फुटपाथ सगळे आमचे सगळे गाड्यावाल्यांनी भरून गेले, तर चालायचं कुठं माणसांनी, आमच्या परेशान आहेत. त्याच्यामुळं आमची तर इच्छा आहे, केली तर ठीक आहे, नाही केली तर ठीक आहे. आपण बघतोय 4 दिवसापूर्वी जे आहे ते भाजपा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. पुन्हा काल जे आहे ते खासदार अजित गोपछडे यांनी मुलाखत घेतल्या. भाजपातील कोणतरी सुप्त संघर्ष वर येताना बघतो. काय की माननीय अशोक चव्हाण हे नव्याने भाजपमध्ये आलेले आहेत. डॉक्टर गोपछडे हे संघाचे कार्यकर्ते आहेत. चैतन्य बापू देशमुख असतील, प्रवीण साले असतील, नंदू कुलकर्णी सर असतील, सुनील नेळकर सर असतील, ज्यावेळेस इथं भाजपचे 2 किंवा 4 नगरसेवक असायचे, आम्ही स्वतः डोळ्यांनी, गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, यांना आम्ही स्कूटरवर नंदू कुलकर्णी सरांना आणि सुनील नेळकरांच्या घरी सतरंजीवर झोपलेले या सगळ्या लोकांना बघितलेलं आहे. भाजपची संस्कृती वेगळी होती, ते कानामागून आले आणि तिखट झाले. अशा पद्धतीनं तिखटपणा जेव्हा वाढत जातो आणि जे मूळ लोक आहेत यांच्यावरती एक प्रकारचं अतिक्रमण होतं, त्यातून असे प्रकार घडतात. त्यांचे पक्षांतर्गत विषय आहे, त्याच्यामुळं
आता त्यांच्या पक्षाबद्दल मी काही जास्त बोलू शकत नाही. हो, तुम्ही खरं तर तुम्ही शिवसेनेचे आमदार आहात. नांदेड उत्तरचे आमदार शिवसेनेचे आहेत, दक्षिणचे आहेत. नांदेड महानगरपालिका क्षेत्रात तुमची जी आहे ताकद मोठी पाहायला मिळते. सोबत नाराज येणार आहेत. आम्ही दोन्ही आमदार हे शिवसेनेचे असल्यामुळे 60% जागा त्या स्थानिक आमदारांना दिल्या पाहिजे. ज्या पद्धतीने आता मुदखेड आणि भोकर नगरपालिका होत्या, तर तिथे त्यांनी 100% जागा त्यांनी मागितल्या आणि 100% लढवल्या. एकही जागा 2 जागा मागितल्या द्यायची तयारी नव्हती. तर तसं त्या पद्धतीने 60% यांना द्याव्यात, 20% भाजपने घ्यावेत आणि 20% राष्ट्रवादीने घ्यावेत, हे सूत्र आहे. तरी सुद्धा माझी ऑफर आहे त्यांना की बाबा आपण अर्धा अर्ध करू, पण युती करा. कारण याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं नुकसान होणार आहे, गोरगरीब लोकांचं नुकसान होणार आहे. तुमच्या निवडणुका होतात, तुम्ही तुमची मुलं बाळ सगळे सत्तेमध्ये बसता, पण ही कार्यकर्त्यांची याच्यामध्ये ससे अलपट होते ना, त्यांना त्रास होतो. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. आम्ही भाजप व मित्रपक्षाला ऑफर करतो की त्यांनी किमान 50-50% जागाचं वाटप करावं आणि महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने युती करावी. कार्यकर्त्यांची ससेहोलपट होणार नाही. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.